हे काम खूप मोठं आणि पवित्र असं काम आहे. नागपूरला सुरू झालं, आता यवतमाळमध्ये सुरू करायचं आहे. पण मराठी में गजानन महाराज तो सभी तो जानते हैं. तर मनामध्ये असलं तर माणूस काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराजांना एक श्रीमंत माणसाकडे जेवायला बोलवलेलं असतं. तर आमचे प्रोफेसर देशपांडे आहेत अकोल्याचे, त्यांनी खूप सुंदर कवन दिलं. 32 पदार्थांचं वर्णन त्याच्यामध्ये आहे आणि त्यांनी कल्पना केली की महाराज जर जेवायला जातील तर तिथे काय काय वाढलेलं असेल. तर ते म्हणतात, भक्तिमय रांगोळी रेखून त्यात मांडले पात्र आपुले, चला भोजनासाठी देवा पहा सर्व हो झाले भुकेले. अहो रसाळ शाखा, रसाळ शाखा तशी कोशिंबीर चटणी लिंबू आणि लोणचे, पातळ भाजीच्या वाढीवर तिखट कडवले पळीभरवरचे. अहो अन्न ब्रह्म, अन्न ब्रह्म हे तुम्ही म्हणाले म्हणून हे ब्रह्म्याचे पूजन. गजानना हो गरीबाकरचे, आज करावे यथेच्छ भोजन. पण आपल्याला सोय करायची आहे लहान लहान मुलांच्या जेवणाची. आणि एवढं सगळं जेवण नाही, पण हे न्यूट्रिशियस जे आता सरांनी सांगितलं, एवढं अन्न जरी त्यांच्यापर्यंत आपल्याला जर पोचवायचं असेल तर आपल्यातला एक भाग त्यांना देणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की बडे दिलवाले बडा धमाका करेंगे.